चला आवरलेला आहोत, आम्ही चाललेलो आहोत रंकाळा. सकाळपासून जायचं म्हणते, आता संध्याकाळी 6 वाजलेत. सुट्टी तर घेतल्या यांना न्यायला म्हणून, आणि गेला आजचा दिवस. त्यातच ऑर्डरी होत्या, पोचवायचं पोस्टातनं कुरिअरमधनं पोस्टामध्ये, त्यात आमची घरातली कामं. इकडे हार्दिक, इकडे हे बघा पर्स घेऊन तयार आहे. इकडे इथं बस बस बघा. सांग आत्यांना, सांग आमच्यासोबत चला म्हणाव फिरायला, रंकाळ्याला या म्हणाव. बोल नीट. कुणीकडे चाललायस तू? कुणीकडे? रंकाळ्याला. आज ना पोरांना पेडिग्री आणली. आपल्याला यायला लेट होईल, त्यांची पेडिग्री घालून जाऊया का? आज ना आणले, 8 दिवस झाले पेडिग्री संपलेली. पेडिग्री कुठनं आणताय सांगा होलसेल मध्ये? तर मला कमेंट असतात, विचारेन म्हणते. पेडिग्री शॉप मध्ये गेला तर नाही, तुम्ही कुठे जाताय सांगा? मी राजारामपुरीत जातो. कोणतं शॉप? काय नाव आहे? काय कार्निवेल म्हणून. कार्निवेल. कुठं आलं हे? राजारामपुरी जुन्या डिव्हिजनच्या समोर. ओके, राजाराम डिव्हिजन तिथं होतं. लकी बाजार करे बाई, लकी बाजारच्या. गाडी भैया चालवतो का तुम्ही चालवता? भैयाचं इकडे तिकडे लक्ष असतं, माझं इकडे तिकडे लक्ष नसतं. तर जुन्या बाजारापाशी, जुन्या डिव्हिजन पाशी तुम्हाला पेडिग्री मिळेल होलसेल मध्ये. आम्हाला हे जे पोतं आहे किती किलोचं आहे? 20 किलो. हा, 20 किलोचं पोतं आम्हाला 2400 रुपयाला मिळतं. 1.5 महिना जातो. असो, चला. काही कमेंट असतात ना, ते बऱ्याच वेळेला कमेंट करतात, पण ते रिप्लाय द्यायचं रिप्लाय द्यायचं. दुसरंच आमच्या गप्पा चालतात व्हिडिओ मध्ये, त्याच्यामध्ये राहून जातं. कोल्हापूरला जी थंडी आहे, प्रचंड थंडी आहे कोल्हापूरला. म्हणजे कोल्हापूरला महालक्ष्मीला येतात, फिरायला येतात. आता क्रिसमस आहे, याच्यामध्ये येतात, त्यांना विचारा काय थंडी आहे कोल्हापूरला. भयानक थंडी आहे. त्यामुळे पॅक होऊन गेलेलं आपलं बरं. नंतर कानटोप्या पण घेणार आहे आम्ही सोबतीला. हा स्वेटर ना मला तुम्ही पाहिलेला आहे, तिकडच्या घरात होते तेव्हा मी हा स्वेटर घालत होते, एकदम व्यवस्थित बसत होता. आता हे एवढं ओपन राहतंय, म्हणजे माझं वजन वाढले. आणि मला कमेंट येतात की बाबा तू काय खाते, तुझं वजन कशानं कमी झालं? काही कमी वगैरे नाही झालं, माझं वजन वाढलेलं आहे उलट वजन. मित्रानं गाडी आणून कमीत कमी तास झालं दारात उभारलाय. ह्या माया लेकी आणि त्याच्याबरोबर ही भाऊजं काय, त्या तिघी अजून आवडतात काय. त्याच्यावर मी अखंड घर पुसून घेतलं. ते सांगायची गरज होती? ते काय सांगितलं? ते सांगायची गरज होती? काय मी काय काम केलं ते सांगा पाहिजे ना. असं का? तुमच्या तेवढ्या वेळात मी काय काम केलं ते सांगायची गरज होती? घर पुसून पतुरी आवडतात म्हणजे विचार करा. घर पुसायला 5 मिनिटात तुम्ही पुसून घेतलं, तिथनं पोचा सुरू केला, इथं बंदी केला तुम्ही. तुझ्या आईची शपथ खा. लगेच थांबणार ना आमचं फुकट झालं. खरं ते खरं. आणि त्यांच्यापेक्षा भारी पुसतोय. ते काय झालंय सांगू? सागरचं बारकं पोरग आरुष काम केले की आता मी चांगलं करतोय ना. आयुष्य आपलं गप करतय, आणि ते बारक आहे ना, त्याला कौतिक लागते करायला. तसं प्रकार आहे दादाचं तुमच्या. असं चला, क्वाक वगैरे आम्हाला काय आता हल्ली बंद करावं लागत नाही जाता येता, कारण ते जे बसवलेलं आहे ना, काय म्हणतात ते, सेफ्टी डिव्हाइस. रसा पाणी धुवून घे बरोबर. फुटके थांबाय, बाटली फुटली आहे खालून. आता बाटली रे बया तुम्हाला दिलेली, त्याला तोंड नाही गेला रसिकाच. हा माझे सँडल तू तोडली सगळी, आणि आता तुला देते की मी. तुला काढून कसं कोण लावणार? ते बसा रसा मागं कुठं चल. आरुष आणि आयुष सागरची 2 पोरं, त्यांना या म्हणलं खरं, त्यांचं काय बाहेर गेलेले आहेत, कुठं ती पोरं नव्हती. काही पोरं असते तर आणि मजा आली. पोरं असल्यानंतर एकत्र मस्त वाटतंय. 4 पोरं एकत्र आली की धुमाकूळ असतंय. धुमाकूळ आहे ना, धुमाकूळ असतंय का? हार्दिकचा कलर इकडे आल्यावर कसला पोरा झालाय ना, तिथं राणा माळात गावाकडे तिकडनं बरं पडते. ते कुठं गोकुळश्री पाट्यावरनं बाहेर पडते आपण. तिकडूनच पडायला, तिकडे विमानतळाचा रस्ता बंद आहे ना. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ
कशा आहात सगळेजण? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या लाईकसाठी, कमेंटसाठी तुमचे फार हृदयातून आभारी. आम्ही आलेलो आहोत भवानी मंडपामध्ये. आज नवीन वर्षाला सुरुवात झाली. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. 2026 आहे, हे तुम्हाला खूप आनंदाचं, आरोग्यदायी, खूप समाधानी जावो. तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करो, हीच स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. भवानी मंडपात आल्यानंतर इथे आम्ही देवीचं दर्शन घेतलं, जी तुळजा भवानी अंबाबाई हिला म्हणलं जातं. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की महालक्ष्मी जी आहे ती अंबाबाई आहे. असो, आता हे कन्फ्युजन बऱ्याच वेळेला झालेलं आहे. मी त्याचं पण उत्तर तुम्हाला दिलेलं आहे की आम्ही अंबाबाई म्हणतो, तिकडचीला महालक्ष्मी म्हणतो. जे मेन तुम्ही दर्शनासाठी येताना तिला तुम्ही अंबाबाई म्हणता, आम्ही महालक्ष्मी म्हणतो. तुम्हाला हे जे पुढं दिसत आहेत ना, हे सगळे प्राणी, हे ना ओरिजिनल म्हणजे कसं की त्यांनी शिकार वगैरे केली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी केमिकल वगैरे हे ते कापूस वगैरे काय काय घातलेलं आहे की ती एवढी वर्ष झालं टिकलेली आहेत आणि इथं ते असं ठेवलेलं आहे. आणि इथं आल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की यार हे आशिक आहे, तर ते ओरिजिनल आहे. ते वरचं कातडं जे आहे ना ओरिजिनल आहे आणि ते शिवलेलं आहे आणि त्याला मेंटेनसुद्धा करण्यासाठी भरपूर सारं लागलेलं असावं. असो, हे बघू शकता पूर्ण इथला एरिया एवढं मस्त वाटतं. अटांगणं पटांगणं हे दर्शन घेऊन बरेच जण जे बाहेरचे येतात ना ते इथं बसलेले असतात. निवांत अर्धा तास नामस्मरण जप किंवा असंच बसतात. आणि आम्ही जवळची लोक मात्र येतो, पाय लावतो, दर्शन घेतून जातो. ते म्हणतात ना की जवळच्यांना हे नसतं खरं, लांबच्यांना हे असतं. आणि ते वर्षातून आता जर बघायला गेलं तर भरपूर सारे जण येतात. इथं मला एक ताई जी आहे ती भेटली. तिचं असं म्हणणं होतं की घरी ना तिच्या कार्यक्रम आहे, 16 सोमवारचं उद्यापन आहे आणि मला तिने निमंत्रण दिलं. ती अशी म्हणत होते की सकाळी मी घरातून बाहेर पडले ना, म्हणजे इकडे यायला, त्यावेळेला तिच्या मनात विचार आला की मला कुठं तर ताई भेटतील किंवा मी त्यांना कसं निमंत्रण वगैरे देऊ. आणि योगायोगाने बघा आमची भेट इथं झाली. भवानी मंडपातून आम्ही चाललेलो होतो महालक्ष्मीच्या दर्शनाला. जाता जाता इथं ना 100 रुपयाला खूप सारे दागिने आहेत. इथं जे काही घ्याल ते 100 रुपयाला. मग बांगड्या असू दे, ठुशी असू दे, कमरपट्टी असू दे, गळ्यातलं असू दे. ते रसिकाला ना मी साडीवरती जे मंगळसूत्र घालते ना तसं हवं होतं. आम्ही म्हटलं बघूया मिळतंय का, कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी सर्च केलं किंवा चेक केलं, मिळालं नाही. म्हणून इथे आलेलो होतो. इथे तुम्हाला सगळ्या व्हरायटी मिळतील, सगळ्या, पण ते मंगळसूत्र मात्र मिळालं नाही. मी जे साडीवरती घालते बघा साड्यांच्या शूटमध्ये ना, त्याला मला बऱ्याच जणींनी विचारले. आणि ती जर ताई माझं व्हिडिओ बघत असेल, जिने मला ते प्रमोशनला पाठवलेलं आहे, तर त्या ताईंना एक रिक्वेस्ट करेन की प्लीज व्हॉट्सअपला मला संपर्क साधा. माझ्याकडे 7 ते 8 हजार ताई व्हॉट्सअपला आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं नाव कुठल्या नावाने मी सर्च केलं माहीत नाही. माझा त्यांच्याकडे ऑलरेडी नंबर आहे, पण प्रॉब्लेम हा आहे की मी सेव्ह कुठल्या नावाने केलं आहे हे मला माहीत नाही आहे. त्यामुळे त्या ताईंनी मला जरूर कॉन्टॅक्ट करावा, कारण रसिकालाच पाहिजे. आणि खूप साऱ्या ताई आहेत ज्यांना ते मंगळसूत्र आवडलेलं आहे, त्या मला मागतात किंवा ताई तू विकायला आण. तर नाही बाबा, ते दागिने वगैरे हे ते मी किचकट काही करणार नाही. मला आहे ते साड्यांचं लोडमध्ये जाते. तुम्ही बघताय 8-8 दिवस गॅप पडतो. पहिला जे आहे ते प्रायोरिटी फॅमिली, मग यूट्यूब छान सांभाळणं आणि त्याच्यानंतर मग साड्याचं. त्या आणि कुठं त्या ज्वेलरीचं वगैरे आणता, ते काम वाढणार, वर्क वाढणार असं. त्यामुळे मी नाही करणार. पण त्या ताईने जर मला कॉन्टॅक्ट केला तर त्यांचा नंबर जो आहे तुम्ही जरूर देईन. तुम्ही गर्दी बघताय ना महालक्ष्मीच्या मंदिरात, किती गर्दी आहे. जी लाईन होती ना, मी तुम्हाला आता शेअर केली, ती लाईन एवढी मोठी होती. इथं जर नवीन माणसं जर आली दर्शन घेण्यासाठी थांबली तर कमीत कमी 4.5 ते 5 तास त्यांना दर्शन मिळत नाही. तेवढ्या रांगेतून येऊन मग त्यांना दर्शन मिळतं. म्हणजे एवढी गर्दी असते. मार्गशीर्ष महिना जो असतो ना, का कोणास ठाऊक, श्रावण आणि मार्गशीर्ष तुफान गर्दी. आणि नवरात्रीमध्ये तर सांगूच नका, पाय ठेवायला जागा नसते. तर ताईनो, आज हा व्हिडिओ जो आलेला आहे तुम्हाला नवीन वर्षाचं, तुम्हाला आई महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन देण्याचा मी प्रयत्न केला आहे. काही ताई अशा म्हणल्या होत्या की कळसाचं दर्शन झालं की देवीचं दर्शन झालं होतं. तेव्हापासून ना न चुकता तुमच्या दादा कळस घेतात, भरपूर वेळा घेतात, कारण सगळ्यांना शक्य होत नाही ना लांबच्या लोकांना कोल्हापूरला येणं वगैरे. आता आणि काय खायचंय? बाहेर निघूया, बाहेर पहिला. अरे द्यायचं खायला, बाहेर जाऊया पहिला, बाहेर जाऊया मग देते खायला. भरपूर गर्दी आहे प्रमाण. माणसाला जागा पुरते का बघ की. काय पाहिजे हरदू? पाणी पाहिजे. थांब थांब थांब, हो थांबा, त्याला पाणी पाजूया पहिला. बोला की गणपती
तिथून पुन्हा इथं माधवा रोड जो आहे तिथं आलो. इथं एवढी दुकानं आहेत ना, तुम्हाला हर एक नमुन्याची इमिटेशन ज्वेलरी जी आहे ती मिळेल. 1 ग्रॅमसुद्धा इथं होती. मग इथं आणि ते मंगळसूत्र म्हणजे शोधायला आले. रसिकाचा सेम टू सेम पाहिजे, काय पेंडंट चेंज नको, काही चेंज नको. आता चेंजमध्ये तुम्हाला डिझाईन मिळणार, सेम टू सेम असं इतर जागी मिळणारे वस्तू अशा मिळत नाहीत. त्यामुळे बरंचसं शोधलं. 1-2 सेट बांगड्यांचे आम्हाला आवडले, तिला एक मला एक असं आम्ही घेऊन आलो पुढं. मेन माधवा रोड आहे हा. चल 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 कुठलं काय पाहिजे सांग. ए बघ, मामाला बोलू, मामाला बोलू. मामा चल, मामा थांब 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 थांब. इथं अडवून ठेवल्या त्यानं, गाडीसाठी अडवले रस्त्यात लोटांग ना. दादा किती आहे? 40 रुपये. ठेव मोबाईल. आमच्या बरोबर आले पोरगण, घ्या हो. आणि झालं का हा? आता खोलाय नाही, घरात गेल्यावर. का बस आणि खाली अजून काय पाहिजे? बस, उपोषणालाच बसायचं लगेच. रसिकाला काहीतरी टॉप घ्यावं म्हणलं घालायला, कारण तिला ना असं ड्रेस कुठेतरी बाहेर येता जाताच घालायला आवडतं. आणि आता घरामध्ये ती पण आमच्यासारखं गाऊन वगैरेच पसंत करते. काल कमेंट होती, रसिका ड्रेस का घालत नाही आहे. तर नाही, ते आता म्हणतात ना, आम्हाला सवयच झाली आहे सगळ्यांना गाऊनची, त्यामुळे आम्ही ते गाऊनवरती कम्फर्टेबल समजतो. इथं भरपूर सारे तिला ड्रेस बघितले, पण तिचा प्रॉब्लेम असा होता की तिला ना फुल हाताचे नको होते, शॉर्ट पाहिजे. आणि मार्केटमध्ये जर जास्तीत जास्त बघायला गेलं तर तेच. मग दुकानं पण बघितली, सगळंच बघितलं, तिला काही पसंत पडलं नाही. नंतर म्हणलं चला एखादा मॉल जो आहे, आता हार्दिकला कपडे घ्यायला मी जाणार आहे ना, ज्या मॉलमध्ये जाते तिथे भरपूर साऱ्या व्हरायटी असतात, म्हणलं तिथं घेऊया. त्याच्यानंतर मग आम्ही आलेलो होतो रंकाळ्याला. हा रंकाळा आहे, बघून घ्या ताईनो. रंकाळा खूप म्हणजे खूप मोठा आहे. इकडच्या साईडला ना बोटिंग वगैरे असतं. दादा म्हणतो ते आपण जाऊया का? मी म्हटलं नको, एवढ्या रात्रीचं नको, कारण कसं की लहान लेकरू आहे, जर घाबरलं वगैरे. आणि शक्यतो दिवसाबरोबरच असतं बघा, ते मोठ्या अशा बोट असतात ना त्याच्यामध्ये फिरायला. शक्यतो संध्याकाळी जर बघायला गेलं तर छोटे छोटे असतात, एक ठराविक लोकांच्या, आणि नकोच म्हटलं ते संध्याकाळचं. रंकाळा नाव काय आहे तर हे सगळं पाणी जे आहे ते काळच पाणी दिसणार तुम्हाला. म्हणून आमची रेग्युलर खाण्याची एकच जागा आहे, ते म्हणजे स्वामी म्हणून आहेत बघा. त्यांच्याकडे रगडा असू दे, चाट असू दे, आम्ही कायम यांच्याकडे येतो, कारण यांची क्वालिटी, टेस्ट वगैरे खूप सगळ्या गोष्टी ज्या बेस्ट असतात त्यांची आमची चांगली ओळख आहे. पण खूप दिवसातून आले म्हणायला लागले ते. आम्ही खूप दिवसातून आलो आहे. जर जुना व्हिडिओ बघितला तर बरेचसे दिवस झाले म्हणजे इथं येऊन. इथं थोडंसं खाल्लं, चीज काय म्हणतात ते, पाणीपुरी का काय असं काहीतरी घेतलं होतं. ते खाल्ल्यानंतर बाकीच्यांनी मग दही वगैरे खाल्ल्या, आम्ही काय घेतलं नाही. रसिकाला पण सहन होत नाही, हार्दिकीला पण नाही. पुढच्या साईडला म्हटलं जर असा डोसा घेऊया, म्हणून डोसा घेतला. डोसा घेऊन आम्ही अर्धा खातोय नाही तोपर्यंत रसिकाला लागलं उचमळायला. ते आम्ही अर्धा ते दादाला एक देऊन टाकला आणि आर्यनला एक देऊन टाकला. किट्टोनं घेतलेली दाबिली, तिनं डोसा घेतलेला नाही. त्याच्यानंतर जी तिनं उलट्या केल्या काय सांगू तुम्हाला, की मी म्हणलं बास, रंकाळाच फिरायचा बास. कारण ती काय म्हणायला लागली की ताई इथून आपण पहिला हालूया. मी विचारलं कारण काय, तर ती म्हणली अशी जास्त गर्दी आणि सतत असं फोडण्यांचे वास वगैरे असं इरिटेट व्हायला लागले म्हणायला लागली. मला तिथला स्मेल आवडला नाही. ते गोबी मंचुरी काय कुठं शिजत होते, आम्ही तर गेलो पण नव्हतो तिथं, पण त्याचा वास तो स्ट्रॉंग, खूप त्रास व्हायला लागला. आणि मग आम्ही कुठलंही पुढं काही न खाता पिता मुलांना तेवढं काय असेल ते घेऊन दिलं. आमची जी आहे ती रिक्षा बोलवली आणि तिथं म्हटलं आता घरी जायचं, कारण तिचं एकच, आता काय फिरायचं पण नाही, मला खायचं पण नाही, घरी चला. मग बाकीच्यानी फिरून हिंडून काय करायचं आहे, म्हणून मग आम्ही लगेच अजून ते रंकाळा पण पुढं बघायचं राहिलं. हार्दिकला जरा म्हटलं बसवावं, खेळवावं, नकट्यावडं नाक खांदवायचं. रसानं उलट्या केल्या तेव्हा शांत झाली. रसा गोबी मंचुरीचा वास आला म्हणते. आणि गोबी मंचुरी खात नाही तू हा म्हणून ते. ओके, आपण आलेलो आहोत आपल्या आधीच्या घराकडं, पण आधीचं घर राहिलं तिकडं पूर्ण. रंकाळ्यापासून जी गाडी सोडली ती आपल्या आधीच्या घराकडे गेली, कारण जे रिक्षा चालक आहे ते तुमच्या दादाचे मित्र आहेत. दुसरी रिक्षा तिथून घेतली आणि मग आम्ही आलेलो होतो आपलं फेवरेट हॉटेल कोल्हापुरी तडका. कारण आता आम्ही तर थोडंफार खाल्लेलं होतं, पण तिनं जे खाल्लं ते पण पाडून ठेवलेलं होतं. मग आता काय करायचं म्हणलं, पुन्हा घरी जाऊन तेच साधं साधं खाईल, म्हणून मग इथं म्हणलं हॉटेलला थोडंसं जेवायला घालूया, थोडंसं खाऊया आणि मग जाऊया.
तर इथे आल्यानंतर मग तिच्या हिशोबाने घेतलं. इथं तिला जरा बरं वाटायला लागलं, मोकळं मोकळं, म्हणजे ते वातावरण तिला जास्त लोक बघितली की ते म्हणतात ना तसा प्रकार आहे तिचा. आणि ते सगळं एका जागी जवळ दुकानं, मग ते एकमेकाचा वास येणं त्यांना सवयच नाही ना. मी संदीपला सुद्धा खूप वेळा बोलते की काही गोष्टींमध्ये तू चुका करतोय, थोडंसं जाणं येणं पाहिजे का नाही. त्या आता तिला एवढा प्रॉब्लेम होतो ना की बाहेर नको वाटतं तिला, असं कुठेही जास्त म्हणजे गर्दीच्या ठिकाणी किंवा अशा गजगजलेल्या ठिकाणी नको वाटतं. ती म्हणते मला घरात बरं वाटतं. आता माझं पण तेच आहे, घरात बरं वाटतं, पण माझा स्वभाव असा आहे की मी दोन्ही ह्याला मॅच करते, पण त्यांचं तसं नाही आहे. पप्पाच्यात खा जरा थोडंसं टेस्ट तरी बघ. सॉरी म्हण, उठून म्हणले. हां मी पण सॉरी ना. का? हां नाही बोलू नको. क्रीम घेऊ का, मटका कुल्फी काय घेऊ दे? फालुदा नाही, कुल्फी घेऊ दे त्यांना. तुला काय पाहिजे? हे पेंगायला लागले बघा. कुल्फी भैया हॉटेल काहीतरी लाव बरं का. आम्ही आपलं साधी जी भाजी आहे पनीरची, सॉरी काजू कुर्मा, आणि त्याच्यानंतर थोडीशी रोटी, थोडासा राईस लाईटलीच घेतलं. तिनं पण तेच घेतलं कारण तिला चक्कर वगैरे मारायला लागलेली होती. त्याच्यानंतर मग आलेलं होतं घरी आली काय आपली जत्रा बघा, सुट्टी देत नाही, कारण त्यांचं ते विचारण्याची पद्धत असते कुठे गेलता. आल्या हरदूनं जे काय आणलेलं होतं, आता ते आणलेलं दाखवायचं राहिलंच, पण ते हरदूनं जे काय होतं ते सांडा लोंडा जे आहे ते सुरू केलेलं. अरे काय प्रकारे घरातनी कुत्री. हे बघ ते टायसनला दमदाटी करतोय, पॅन्थरला जरा दे दणक 2. हा ते मात्र आता पण त्याला पळून मारला बघ. टायसनला बघ की, टायसनची तब्येत बघ की, यांच्यामुळं खाऊ देत नाही ते. याला काय कळलं ग बाई. असून तुला खाऊ देत नाही काय हा का मारतो जग दादा. हा टायसनला दादागिरी करतात. या चिक्याला काय व्हायला लागले कोणास ठाऊक. ते माया खायला ना तसं करते. बाबा मी नाही बोलवलं, जा तिकडे जण बोलवलं त्याकडे जा. हा स्वेटर आणलाय हार्दिकला, मस्त आहे, मस्त लय भारी स्वेटर आहे. आता तू मोठा झाला, केवढा मोठा झाला, असला मोठा झाला. येडं कोण आहे आपल्यात? मामा. हा शाना कोण आहे? मामा. येडा पण मामा आणि शाना पण मामा. आत्तू कशी आहे हार्दिक? चांगली आहे बघा. आणि मम्मी रे चांगली. आणि मामा शाना. येड कोण आहे मग? येड कोण? तुझा पप्पा येडा संदीप. शन्या येड. शन्या येड आहे निवळ. शन्याला कसं आता बघ की आल्यानंतर मजा शन्याची. बँकेत हे बाई कुठली बँकेत नोकरी लावल्या ग? आता बघ शन्या आलाय की माझ्याकडं, संध्याकाळी येणार आहे. आता इथं उत्तर येणार आहे. दांडकं काढून ठेवलेलं आहे मोठं. अग ते झाडू काढून ठेवलंय ते मोठा. ते टिकून देत. ए झाडू मुडचील एकच एकुलत्या काय ठेवू कोपऱ्यात. मी मग माझा झाडू मोडल्यावर मग मी शन्याला ठोकीन. मी लय ठोकणार मग शन्याला. मग रसिकाला ठोकीन. ए कोणाचा पप्पा? आम्ही पप्पा म्हणत नाही, आम्ही शन्या म्हणणार आहे. हा तू म्हण जा, आम्ही शन्याच म्हणणार.
रसिकाला रस्सा म्हणणार आम्ही. ते जोरात खाली येते जाऊन. ओ, असं ह्याच्यासमोर बोललं ना 5 मिनिटात असं वाटतंय आपण इंडियामध्ये नाही कुठल्या तर बाहेरच्या कंट्रीमध्ये. थंड वाजते इंडियामध्ये. बर ए रसिका, शण्या येणार आहे. शण्याला मी घेऊन जाणार आहे बरं का मुंबईला. अय 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 आमचं स्वेटर आण ना. ए जुना दे ग, जुना दे इकडं. हे बघा हे आपलं स्वेटर आहे. उधारा आपण आहे ना आपल्या डॉगीला घालूया. आपल्या डॉगीला पॅन्थर. बघा पोराचा स्वभाव कसा आहे तुम्हाला कळत असेल. त्याला उगाच म्हणत नाही त्यात तोर गेलं. त्याचं जे आहे ना ते मिळवणारच कसंही असू दे. दुसऱ्याचं जे आहे ते घेणार नाही, अजिबात घेणार नाही. पण त्याची वस्तू ते सोडणार नाही. आणि पुढं जाऊन तुम्ही बघा प्रेम केलं किंवा प्रेमानं बोलला तर किती नम्र राहतो. आणि त्याला जर चिडवलं तर मग तो कोणालाही ऐकत नाही. हा मला दे नाही मी शण्याला मारीन. काय बाय पोरग म्हणजे माझं बाळ आहे ते गुणाचं पिल्लो आहे. बघ काय ग हे प्रकार. योग माझं बाळ माझा राजा. मला एक पप्पी देऊन जा ग माझं पिल्लू. बघा क्षणात तापतो. गोड बोललं की किती प्रेम करतो. असं चला शेवटी म्हणतात ना की ते खानदानी येतं ते येतं. तसं आहे हार्दिकचं पण. असं चला मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.